काही ट्रान्झॅक्शन्स तुमच्याकडे त्यांच्या अकाउंटला सुद्धा झाले आहेत अशा प्रकारची बट हो ट्रान्झॅक्शन्स आहेत ना, पण ते ट्रान्झॅक्शन्स गुन्ह्यातले आहेत की इतर काही गोष्टीतले आहेत त्याचा पण तपास व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने तपास मला असं वाटतं ह्या सर्व गोष्टी न्यायप्रविष्ट असल्या कारणाने मी मीडियासमोर काही जास्त बोलणार नाही. मी इन्क्वायरी एजन्सीना मी त्याचं उत्तर तुम्ही आताच एक मुद्दा स्पष्ट केलाय की लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तुमचे मतदार असो, सर्वसामान्य महाराष्ट्रातले नागरिक असो, या सगळ्यांच्या मध्ये मध्यस्थ म्हणून मीडिया ही भूमिका बजावते. ट्रान्झॅक्शन तुमच्या अकाउंटला आहे तुम्ही मान्य करताय, काय सांगाल त्याबद्दल? तपास यंत्रणा तुम्ही सांगालच, पण काय सांगाल? मला असं वाटतं एखादं फायनान्शियल इरेग्युलरिटी ज्या असतात त्या फायनान्शियल क्राईममध्ये कन्वर्ट होऊ नये हेच माझं फक्त म्हणणं आहे. बाकी सगळं जे आहे की ते ईडी ऑफिसर. आज शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहत आहेत आणि ईडी कार्यालयाने कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलावलेलं आहे.